शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग 25 मधून सुधाकर बडगुजर यांच्या समवेत साधना पवन मटाले या अधिकृत उमेदवारी करत असून भाग्यश्री राकेश डोमसे आणि प्रकाश मामा अमृतकर हे भाजपचे पुरस्कृत उमेदवार आहेत. प्रभाग 25 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं माजी विरोधी पक्षनेते माजी सभागृह नेता सुधाकर बडगुजर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना विरोधकांकडून बडगुजर यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्याने भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात टीकाटिप्पणी सुरू आहे. मात्र या ठिकाणी विकास कामातून उत्तर देऊ असा पवित्रा भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी घेतला आहे. गटातून मी स्वतः उमेदवारी करतोय. अनुक्रम नंबर 1 आहे निशानी कमा आहे. ब गटातून साधना मटाले उमेदवारी करत आहेत. त्यांचा अनुक्रम नंबर 1 आहे निशानी कमा आहे. क गटातून भाग्यश्री डोमसे उमेदवारी करत आहेत. त्यांचा अनुक्रम नंबर 4 आहे. निशानी त्यांची कर्कश आहे. ते भाजपा पुरस्कृत आहे. ते आपल्या पॅनलमध्ये 4 उमेदवार आहेत. प्रकाश आंबेडकर हे ड गटातून उमेदवारी करत आहेत. त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे आणि अनुक्रम नंबर 5 आहे. या 4 उमेदवारांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे. पॅनलच्या पॅनल निवडून द्यायचं आहे. तर हा प्रभागाचा विकास होईल. नाहीतर एक दुसरा एक तिसरा दुसरा तिसरा असं झालं तर विकास होत नाही. 4 उमेदवार निवडून गेले तर विकास साधता आपल्याला येईल. कारण मला सगळ्यांना दत्तमंदिरासमोर विनंती करायची आहे की पॅनलचं पॅनल तुम्ही निवडून द्या. अनेक लोकांनी थोडा माझा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. मी आईची शपथ घेऊन सांगतो, मी कधी शपथ नाही घेत, पण माझ्या खोटी माहिती जी दिली ना त्याचा सत्यानाश होणार आहे. त्याची दिखाही सत्यानाश आणि लाजा वाटल्या पाहिजे. कुटुंबापर्यंत पोहोचतात तुम्ही. आम्ही गुन्हेगार मुक्त शहर करण्याच्या मागे लागलोय. गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या मागे लागले. पोलीस आयुक्त चांगलं काम करत आहे आणि ज्या गुन्हेगारांना आतमध्ये टाकतो त्या गुन्हेगारांना सोडवण्याचं काम तुम्ही करता. तुमचं पाप येते आणि तुम्ही उमेदवारी करायला निघाले वकील म्हणून. वकिलाचं काय काम असतं? निर्दोष व्यक्तीला न्याय देणं. तुम्ही गुन्हेगारांना आतमधून बाहेर काढतात. मी नाही काढत. मी गुन्हेगारांना आतमधून टाकतो. तुम्ही गुन्हेगारांना सोडवण्याचं काम करतात आणि माझी बदनामी करतात. तुम्ही माझ्यावरती 4 गुन्हे आहेत. ते आंदोलनाचे आहेत. शामराव आगाव ची पत्नी, तिचं नाव काय, रेखा आगाव, पाणी पुरवठ्याचं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामुळे पाणी मिळत नव्हतं. खड्ड्यातनं पाणी भरावं लागत होतं. एका डेप्युटी इंजिनियरला चपल्यांचा हार घातला, काही बाचाबाची झाली, त्यातनं काही अनुचित प्रकार झाला. ते आंदोलन केल्यामुळे प्रभागाला 20 कोटी रुपये मिळाले आणि म्हणून पाणीपुरवठा योजना सोडण्यात आहे. मग हा गुन्हा आहे का? अरे गुन्हा असेल ना तर लोकांसाठी असे 17 गुन्हे दाखल झाले तरी चालतील. कारण काय, ते जनतेसाठी आहे. आणि तुम्ही काय रेकॉर्ड दाखवता माझं? तुमचं रेकॉर्ड खोलायला सुरुवात करेल ना तेव्हा कळेल. तो एक उमेदवार असा आहे लांडगे नावाचा. लांडगा तरी बरा, त्यापेक्षा निपत्तर येतो. त्या त्रिमूर्ती चौकामध्ये चहाची कुठला अमृत तुल्य, तुम्ही चहा पिता, त्याचं नाव काय? साई अमृत तुल्याचे 35,000 रुपये चहाचं बिल दिलं नाही. चहाचं बिल त्या गरीब माणसाचं. तो बोंब मारतोय. हॉटेलचे अनेक पैसे दिले नाही. फुकट खातो, फुकट ठेवतो.
आणि माझ्या बाबत करतात आणि तुम्हाला लाजाने वाटत, ज्या ताटात जेवतात तिथंच छेद करतात. तुम्हाला कळलं पाहिजे. पण असो, असे निभद्र लोकांना आपण किंमत द्यायची नसते. प्रभाग 25ची निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन ठेपल्याने या प्रभागाची निवडणूक आता आणखीनच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.